दिंडोरीचे अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी आता अजब दावा केला। मी कामाच्या निमित्तानं बाहेर गेलो होतो, घरी यायला वेळ लागतो असं भगरे यांनी म्हटलं। प्रचारासाठी मतदारसंघामध्ये माणसं सोडलेली होती असं बाबू भगरे यांनी म्हटलेलं आहे। आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवली असं भगरे यांनी म्हटलं। तर दिंडोरीमध्ये अपक्ष उमेदवार बाबू भगरेंना लाखभर मतं मिळालेली आहे। नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरेंना भेटून जनतेची कामं करायला सांगणार असल्याची प्रतिक्रिया आता बाबू भगरे यांनी दिली आहे। तर दिंडोरीचे लखपती अपक्ष उमेदवार लोकशाहीवर आपण पाहतोय, लोकशाही मराठीने त्यांना शोधून काढलेलं आहे। तर बाबू भगरे यांनी आता अजब दावा केल्याचं पाहायला मिळत आहे। मी कामानिमित्तानं बाहेर गेलो होतो, घरी यायला वेळ लागतो असं भगरे यांनी म्हटलंय। मी अर्ज भरला म्हणजे मला भरायचाच होता, कारण मी पेपरला वाचलं होतं, भरून द्यायचं म्हणलं। आपला आदिवासी जागा आहे ना, भरा म्हणून। सगळ्या याच्यात तुम्हाला प्रचारासाठी कसा वेळ मिळाला होता? प्रचारासाठी जायचं, जसा जसा वेळ भेटला तसं तसं जायचं। आता काही टाइम नाही भेटला, थोडा टाइम जायचं, पण चक्कर मारूनच यायचं। पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही एवढं 1 लाख मतं मिळाली, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं ना, मतं मिळाली तर ते पब्लिकच्या हातात आहे ना, आपल्या हातात थोडंच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।